नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझे सह्य यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर जागरण गोंधळाचा पार्ट 1 तुमच्यासोबत शेअर केला। ज्या कोणी ताईंनी बघितलं नसेल चॅनलवरती आहे, नक्की जाऊन बघा। खूप छान मस्त अशी जागरण गोंधळाची तयारी सगळी काही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर आता पूजा मांडणी झाली होती आणि आता हे माझे लहाने सासरे सासूबाई, तर नवरदेवाचे मम्मी पप्पा, तर आता इथे ना पूजा वगैरे मांडली होती। तर जागरण गोंधळ करणारे असताना वाघ येतेच मांडतात आणि आता सगळ्यांनी जोडीने ना सगळ्यांनी इथे पूजा करायची असते। तर आता सगळे काही माझे सगळे सासू सासरे जावा भाऊ सगळे काही इथे पूजा करायला येतील। तर जे पहिले होते ना तर ते नवरी नवरदेवचे मम्मी पप्पा, या आहे माझ्या जाऊबाई आणि भाऊ। तर असे प्रत्येक जण येईल, सगळी माझी सासरची फॅमिली तुम्हाला इथे बघायला भेटेल। व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर ही आहे ती नवरी, तर माझी लहानी जाऊबाई। तर आता लग्न आहे ना, तर नवरीने ही देवाची पूजा केली। तर आता देवाचे गाणे सगळे काही चालले होते। तर आता जागरण गोंधळी पण आहे ना, गाणे वगैरे म्हणत होते आणि आता नैवेद्य घेऊन जायचं आहे। तर हे नवरदेव, तर नवरदेवाच्या हातामध्ये ना देवाचं ताट घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी बाकीचे नैवेद्याचे फुलाचे वगैरे पूजेसाठी जेवढे पण ताट बनवले जातात ना, ते सगळं काही घेऊन आहे ना मंदिरात जायचं होतं। पण मंदिर आहे ना म्हणजे थोडंसं लांब होतं, खूप अंतरावर होतं, म्हणजे यायला खूप वेळ लागला असता। त्यामुळे ना ट्रॅक्टरमध्येच आम्ही गेलो। तर घरापासून थोडंसं ट्रॅक्टरपर्यंत गेलो, त्यानंतर ट्रॅक्टरमध्ये आम्ही नैवेद्य घेऊन गेलो देवासाठी। तर हे बघा सगळ्या काही ह्या माझ्या जाऊबाई। तर आता आम्ही चाललो आहे नैवेद्य घेऊन। तर कोणत्या मंदिरात जातो कुठे तर बघत राहा। आणि आज खरंच खूप छान असं मस्त दिवस होता, चंपाषष्ठी। तर हे बघा असं ट्रॅक्टरमध्येच आम्ही चाललो आहे सगळे काय। तर वाघ हे वगैरे पण बसलेले होते आणि ते ज्योत म्हणजे पेटलेली ज्योत घेऊन जातात ना, तीही होती सोबत आणि दिवे वगैरे सगळे काही पेटून घेतलेले होते आणि दिवेही चालूच होते। हे बघा व्हिडिओमध्ये दिसते ना। तर काही गाड्यांवर आले, काही ट्रॅक्टरमध्ये आम्ही सगळे काही बसलेलो आहे नैवेद्य घेऊन आणि सगळे काही ताटं घेऊन बसलेलो आहे। मस्त म्हणजे खूप छान वाटलं असं। तर ट्रॅक्टरमध्ये तर मी खूप दिवसातून बसली होती
तर हे बघा आता ट्रॅक्टरमधून थोडंसं ना आम्ही मंदिरापासून थोडंसं अंतरावर म्हणजे थोडंसं लांब उतरलो, म्हणजे परत नैवेद्य घेऊन जायचं मंदिरापर्यंत। हे बघा आता सईपणे नाईंसोबत आलेली होती गाडीवरती। आम्ही तर सगळे काही पाहुणे येतात ना जागरण गोंधळांना, सगळे नैवेद्य घेऊन येतात। आणि इथे खंडोबाचं मंदिर आहे, भाटवाडी गावामध्ये राहतात ना, तर तिथेच खंडोबाचं मंदिर आहे। आणि माझ्या सासऱ्यांचं त्यांचं घर थोडंसं मध्ये आहे, त्यामुळे मंदिर आणि घरापासून खूप जास्त अंतर आहे, त्यामुळे आम्ही ट्रॅक्टरमध्ये आलो। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मंदिरामध्ये देवाच्या इथे नैवेद्य दाखवला, तिथेही आरती केली आणि इथे ना थोडंसं ना बाहेर येऊन येणे ते शेणाने सारवले, हे 5 दगड असतात ना ते ठेवले आणि आपल्या घरातले दैवत नागरीच्या पानावर ठेवले आणि तेही पूजा करायची सगळ्यांनी। सगळे म्हणजे जे सगळे घरचे असतात ना सगळ्यांनी इथे पूजा करायची। इथेही आरती गायली जाते, इथे देवीचे गाणे म्हटले जातात आणि त्यानंतर इथेही असे 5 नैवेद्य ठेवले जातात। आपल्या घरातले 5 देव असतात ना ते इथे ठेवतात आणि लिंबू वगैरे सगळं काही इथे ठेवलं जातं। तर अशा प्रकारे ही जागरण गोंधळाची पूजा यालाच म्हणतात नैवेद्य घेऊन येणं। तर हे बघा ते 5 कणकीचे दिवे पण केले, 5 किंवा 6 असेल तर कणकीचे दिवेही लागतात। आणि इथे सगळेजण आता पूजा होईपर्यंत सगळे इथे देवीचे गाणे म्हणताय आणि सगळेजण उभे, तर देवीची थोडीशी ते म्हणजे देवाची थोडी पूजा होते आणि त्यानंतर सगळे आरती करतात। सगळे काही नवरदेव आहे, हे नवरदेव पण देवाची पूजा करतो, त्यानंतर सगळेजण देवाची पूजा करतात, आरती होते आणि त्यानंतर घरी गेल्यानंतर पुन्हा देव नाचवले जातात देवाची, तिथेही आरती होते, थोडीशी पूजा होते, त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम। असा हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आणि पूर्ण वेळ रात्रभर हे जागरणाचे गाणे, पैसे सोडणे वगैरे सगळं काही चालू असतं। तर तुमच्यासोबत मागेही पूजाचा जागरणाचा गोंधळाचा व्हिडिओ शेअर केला आहे, तोही खूप छान आहे, तोही नक्की जाऊन बघा। आणि आत्ता पण खूप छान मस्त जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला। तर हे आहे ना, तर हे माझे मोठे सासरे आहे, तर जेवढे मला तुम्हाला सांगता येतं ना व्हिडिओमध्ये तेवढे तुमच्यासोबत शेअर करेलच मी। तर आता लग्नाच्या व्हिडिओमध्ये पण खूप म्हणजे सगळी दोन्ही फॅमिली तुम्हाला दिसणार आहे, कारण दोन्हीही लग्न सोबत आहे, त्यामुळे तुमच्यासोबत मी दोन्ही व्हिडिओ शेअर करेल, दोन्हीही लग्नांचे। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब नसेल न केले नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। या पटकन चार्जिंग नाही जास्त, थोडंच घ्यायला लागेल। नवं घेतलं का? तर आत्याबाई बघा, तर आत्याबाई दिसताय ना व्हिडिओमध्ये। तर आम्ही सगळेजण इथे देव आणलेल्यानंतर देव घेऊन नाचवलं जातं, देव घरी आल्यानंतर नैवेद्य घेऊन येतात ना त्यानंतर देव इथे नाचवले जातात। तर हे बघा आता सगळेजण देव नाचवताय।
देव नाचवल्यानंतर इथे ही पूजा होते आणि पूजा झाल्यानंतर घरामध्ये सुवासिनी बसवल्या जातात आणि इकडे बाहेर ओट्यावरती वाघे बसवले जातात। तर ते जागरण गोंधळ करतात ना, त्यांना वाघे म्हणतात, तेही बसवले जातात बाहेर। आणि इथे सगळे काही जेवणाची तयारीला वाढण्याची तयारी करताय। पोळ्यांना सगळे काही माझ्या इथे जावा बसलाय आणि पोळ्या अशा म्हणजे मोडून देत आहे। आणि इकडे सुवासिनी बसवले होत्या, मम्मी ही आलेली होती, मम्मीलाही सुवासिनींमध्ये बसवलं। तर साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मम्मी इकडे आली होती जागरणाच्या कार्यक्रमाला। त्या सगळ्या पाहुण्यांचे जेवण झाले, आम्हीही आता जेवायला बसलोय। जेवणामध्ये तुम्हाला सांगितलं वांग्या बटाट्याची भाजी, डाळ भात, शिरा आणि मेथीची भाजी होती। म्हणजे आम्ही सगळ्यांनी म्हणजे सुवासिनीच्या कार्यक्रमामध्ये जेवढं पण स्वयंपाक पुरणपोळीचा केला जातो ना, तर थोडं थोडं प्रत्येकाच्या असं ताटाला लावलं जातं, म्हणजे वाढलं जातं। तर आता सगळ्यांचे जेवण झाले, सगळ्यांचं म्हणजे घरातलं थोडंसं काम वगैरे आवरलं गेलं आणि आता जागरण गोंधळाचे ते सगळे जागरण गोंधळी उभे राहिले। म्हणजे आता ते देवीचे गाणे सगळे काही आता रात्रभर हे देवीचे गाणे चालू असणार, देवीची कथा सांगतात, खूप छान वाटतं ऐकायला। तर तुम्ही हे ऐका, तुमच्यासोबतही काही शेअर केलेले आहे, तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। गणपती पाहिजे तर बघितलं ना, खूप छान आणि मस्त, खूप मजा आली आम्हाला ते बघायला। तर ते आहे ना, मुरळी म्हणतात, ते साडी घालून येतात, मावशी बनली जाते, खूप छान असं ऐकायला आणि बघायला, म्हणजे ते खूप जोक वगैरे मारतात, छान वाटतं। आणि त्यानंतर 12 वाजताची आरती असते, 12ची आरती झाली आणि आम्ही 2 वाजता घरी निघून आलो, कारण अजिबात तिथे थांबत नव्हती, तर तिला झोपायचं होतं आणि तिथे आवाजाने ती झोपतही नव्हती। तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते। कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हा सगळ्यांना बाय बाय।